लवासामध्ये आपण बघू शकता इथं व्हिडिओमध्ये जे दाखवतात पायऱ्या, तिथून आपण जातोय खाली आणि आमची गँग इथं व्हिडिओ काढतीये, रील्स बनवते आणि आमची काही गँग आहे जी खाली चालते. तर आता चला तुम्हाला ते दाखवते मी. इथलं व्ह्यू खूप छान आहे. पावसामुळं खूप म्हणजे खूपच इथं म्हणजे पाले वगैरे पानं पडलेले आहेत. हे सगळे आमची गँग. पायऱ्या खूपच हे झालेले आहेत. एकदम भारी व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला. सिनेमॅट्रिक व्ह्यू आहे. आम्ही आहेत आमच्या मयुरीताई लेडी डॉन. काय 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 व्ह्यू खूप छान आहे. मस्त एकदम फील एक वेगळ्याच ह्याच्यामध्ये देते. खूप भारी व्ह्यू आहे. बघायला खूप सुंदर आहे. बघू शकता हे असा ब्रिज आहे छोटासा आणि इकडं सह्याद्री आणि इथे मस्त असं थंडगार हवेशीर एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये वाटते. खरंच खूप छान वाटतं. हे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात टिपून ठेवणं खूप मोठा आणि छान एक्सपिरियन्स होता सह्याद्रीच्या कुशीमध्ये. ह्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत जशाच्या तशाच. म्हणजे काही लोक राहत आहेत जे म्हणजे आम्हाला पडदे वगैरे दिसत आहेत त्याच्यामध्ये हे लोक राहत आहेत काही, आणि काही आहेत जे बंद पडलेले आहेत. आमच्या लेडीजला म्हटलं थोडं मोठ्या नदीच्या किनारी बसूया, थोडंसं रेस्टसाठी आहे तिथे सीट्स. तर आम्ही थोडा वेळ बसलो होतो तिथे शांत निवांत. आता आम्ही आलो आहे बोटिंगच्या तिथे. तर बघूया बोटिंग आमच्या बजेटनुसार असेल तर आम्ही बोटिंग करतो, नाहीतरी आम्ही एक्सप्लोअर करून येतो. फक्त हे बोटिंगचं बुकिंग करायचं हे इथून बोटिंग करतात. हो ताई, आपलं बजेटमध्ये नाही आहे कारण पर पर्सन 600 रुपये. अरे बाप रे, बहुत नहीं है. मेरे तो दो बच्चे हैं. ये 500 रुपये की ट्रिप मुझे बहुत महंगी पडेगी. ठीक आहे, आपण हे बघूनच आनंद घेऊ शकतो. त्यामुळं आम्ही असं मस्त वातावरणाचं एक्सप्लोअर करतो. छान वाटतंय वातावरण. बोटिंग करण्याचे 600 रुपये नाही, फक्त 150 रुपये आहे तिथं तिकीट. काही लोकांनी केले पण मला उशीर होईल वाटलं. म्हणजे माझी बहीण तिथं तिकीट काढत होती पण मी शेवटच्या क्षणाला नाही म्हणले. बोटिंग करतायत तर छान असा धबधबा आहे. मी चाललोय ब्रिजवरून दुसरीकडे पॉईंट. इथून सुनीता हा व्ह्यू आहे बघा. हे ते व्हिडिओमध्ये दाखवले ना, ह्या पायऱ्या दाखवलेल्या. हां ह्याच बरोबर. बघ इथून दाखवलेलं आलं लोकेशन. हे व्हिडिओमध्ये इथल्या पायऱ्या दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लवासा सिटीला एकदा व्हिजिट द्या. काही म्हणतात की इथं काहीच फिरायला नाही किंवा काही नाही. काही नसलं तरी निसर्ग किती छान आहे. पाऊस पडतोय, मोठा नदी आहे किंवा सुंदर व्ह्यू